मुंबई गोवा महामार्गावरती प्रथमच एक चित्र दिसते, आगळेवेगळे चित्र पाहायला मिळते। या ठिकाणी दोन पक्षाचे कार्यालय एकाच ठिकाणी काय अंतरावरती आपण पहिले कार्यालय बघतो ते शिवसेना आमदार भास्कर जाधवांचं संपर्क कार्यालय आणि आता त्याच्या जवळच काही अंतरावरती बघतो ते भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादवांचं कार्यालय आत्ताच जो ओपनिंग या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर काही अंतरावरती असलेली कार्यालय त्याच्यामुळे उद्या संभ्रमाचं वातावरण निर्माण होणार आहे। बघा दोन्ही कार्यालय दाखवतोय, दोन्ही फ्रेममध्ये आपण कार्यालय बघताय, कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघताय कशा पद्धतीने ही दोन्ही कार्यालय आहेत। या ठिकाणी भास्कर जाधवांचं कार्यालय ते दुसऱ्या ठिकाणी बघतोय, या ठिकाणी आपण प्रशांत यादव जिल्हाध्यक्ष भाजप यांचं कार्यालय। आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण विचारलं असतं की बा असं कार्यालय आजूबाजूला घेण्यामागचं नेमकं कारण काय मला माहीत नाही, पण याने काय डोक्यात ठेवून ते केलं असेल। आम्ही तर बाबा वसुधैव कुटुंबकम वाले आहोत। हे विश्वची माझे घर सांगणारे माझी संस्कृती आहे। आम्ही अख्ख्या जगासाठी पसायदान मागणारे म्हणून आम्ही माऊलीची मंडळी आहेत, ज्ञानेश्वराची मंडळी आहेत, संतांच्या परंपरेची मंडळी आहेत। आम्ही काल 47चा हा देश समजत नाही, हे राष्ट्र 47ला निर्माण झालं नाही, तर हे 5000 वर्षापूर्वी निर्माण झालेलं हे भारतवर्ष आहे। त्यामुळे प्रभू रामचंद्राची भूमी, भगवान श्रीकृष्णाची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, हे सगळं आम्ही समजतो। हे उभाटाचं कार्यालय तो काय एक छोटी गोष्ट आहे। हे सगळे मला वाटतं या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, हिंदू राष्ट्र करणं या देशाचं, हे आमचं अंतिम लक्ष्य आहे। तुम्ही आत्ताच एक विधान केलं होतं तर शादव साहेबांचं एक विधान केलं होतं तर हे इफ अँड बट सोडा, मी जर आज सांगतो, परत सारखं विचारू नका। हे सगळे येणार भाजपमध्ये, 29ला सगळं भाजपमय होणार आहे। पर्यंत शतप्रतिशत भाजप रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल, चिपळूणमध्ये पाहायला मिळेल आणि सगळे आमदार हे भाजपमध्ये येतील असं मत या ठिकाणी आमदार प्रमोद जठारांनी व्यक्त केले। त्यामुळे ही नांदी समजायची काय असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। कॅमेरामॅन साहिल शेख, निसा शेख, नवराष्ट्र चिपळूण।